आज कोथिंबीरचा क्रिस्पी मेकओव्हर होणार आहे. कोथिंबीर आहे की स्नॅक्स ते शेवटी तुम्ही सांगा. चला बनवूया झक्कास कोथिंबीर वडी. नमस्कार मंडळी, बुक अँड बक विथ निकू देजू मध्ये तुमचं स्वागत आहे. इकडे मी मस्त छान धुवून वगैरे साफ वगैरे करून कोथिंबीर घेतलेली आहे. छान आता ह्यांना बारीक कापून घेऊया. ठीक आहे, कोथिंबीर म्हटलं की फक्त डेकोरेशन नाही, आज ही बाई मेन कॅरेक्टर आहे रेसिपीची. चला तर मग आता इकडे मी एक एक इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे. इकडे मी घेतले अर्धा चमचा तीळ, छान असं त्यावरतून टाकून घेऊया. इकडे मी घेतलाय ओवा, थोडासा ओवा घ्या, छान सुगंध येतो ओव्याचा आणि आपल्या पोटासाठीही चांगला आहे. एक चमचा जिरं घेऊया, अर्धा चमचा हळद, एक चमचा मसाला. तुम्हाला केवढं तिखटपणा हवा आहे मसाल्याचा तेवढं तुम्ही घेऊ शकता. सो इकडे मी घेतला आहे एव्हरेस्टचा गरम मसाला, तो मी अंदाजाने थोडासा घेतला आहे. तुम्हाला जेवढा हवा तेवढं तुम्ही घेऊ शकता. एक चमचा मीठ, तेही तुम्हाला तुमच्या अंदाजाने वापरू शकता. इकडे मी घेतलं आलं लसणाचं पेस्ट. छान आलं लसणाच्या पेस्टनेही टेस्ट येतो छान कोथिंबीरच्या वडीला. चला आता इकडे छान ह्यांना सगळ्यांना मिक्स करून घेऊया. चला आता इकडे मी एक चमचा बेसन घेणार आहे. जेवढं तुम्हाला घट्ट लागतं तेवढे तुम्हाला बेसन घ्यायचं आहे. इकडे मी 2 ते 3 चमचे बेसन वापरलेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत घट्ट होत नाही. बघा कन्सिस्टन्सी पाहिजे, ना खूप पातळ ना खूप टाईट, पण एकदम असं परफेक्ट पाहिजे. बघा ते छान वळलं पण आहे. चला तर मग आता आपली कोथिंबीर वडी बनवायची सुरू झालेली आहे. चला इथे मी घेतला आहे टोप, तुपात पाणी ठेवलं आहे. त्यांना गरम करायला ठेवूया. साइड बाय साइड बाकीची आपण कामं करून घेऊया. इकडे मी भांड्याला ग्रीस करून घेतला आहे छानपैकी. आता ह्याच्यामध्ये ज्या आपण कोथिंबीरच्या वड्या केल्या होत्या ते ठेवून घेऊया. आपलं गरम पाणी छान उकळी आलेली आहे. अशाच प्रकारे त्यावर आपण आपलं हे कोथिंबीरचं जे वडी आहे ते ठेवूया. कोथिंबीर वडीला छान स्टीम करून घेऊया, मग त्याला क्रिस्पी ट्रीटमेंट तर छानच येते. चला इकडे मी 10 ते 15 मिनिटं वाफेवर ठेवलेला आहे मोजून. चला तर मग, आणि हो मंडळी, कोथिंबीर फक्त चवीसाठी नाही, कोथिंबीर मध्ये विटामिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स लाईक विटामिन के, विटामिन सी, विटामिन ए, बेसन आहे तर प्रोटीन आहेच त्यामध्ये भरपूर, आणि म्हणजे चव पण एक नंबर आणि न्यूट्रिशन पण मस्त. पण तेल जरा हाताखाली ठेवा, मग स्नॅक्स एकदमच भारी. बघा आपल्याला असं चेक करायचं आहे, चिपचिप लागलं नाही म्हणजे आपली कोथिंबीर वडी तयार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही सुरी टाकून सुद्धा चेक करू शकता. चला बघा कशी छान अशी बनून आलेली आहे. छान तुम्हाला जेवढं पातळ हवंय, केवढं जाड हवंय तेवढं तुम्ही कापून घेऊ शकता कोथिंबीरला. आणि हो बघायचं काय टेक्स्चर आलेलं आहे मस्तपैकी. आता मी इकडे शॅलो फ्राय करणार आहे, सो म्हणून मी तवा घेतलाय. तुम्हाला हवं कढईमध्ये छान तळून तर तेही तुम्ही करू शकता. इथे मी जरासं तेल वापरलेलं आहे, थोडं डाईट कॉन्शियस आहे म्हणून तव्यावर छान ह्यांना अलटी पलटी करून ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करत राहायचं आहे. छान अशी क्रिस्पी मस्त होऊन आपल्याला आपली कोथिंबीर वडी जेवणासोबत किंवा भाकरीसोबतही छान लागते. आणि हो मंडळी, रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि सांगा तुम्ही कोथिंबीर वडी क्रिस्पी कसे करता हे मला नक्कीच माझ्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, बेल पण वाजवा. दर सॅटर्डेला नवीन रेसिपी, भरपूर भूक आणि डबल बकबक. तोपर्यंत पोट भरून खा आणि हसत राहा. बाय मंडळी. छान अशी आपली क्रिस्पी कोथिंबीर तयार झालेली आहे. 1000 सबस्क्रायबर करायचे आहे तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.